तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की पफ स्लीव्ज आम्हाला माप टाकून तुम्ही शिकवा. तर चला मग आपण सुरू करूया मैत्रिणींनो. तर पूर्ण लेंथ मी 14 इंच घेतलेली आहे कपड्याची उंची आणि 4 फोल्ड मी हा कपडा करून घेतलेला आहे अस्तरचा. तर बघा 14 इंच रेडी कपडा घेतलाय. तर आपल्याला 10.5ची रेडी ठेवायची उंची बाहीची. तर त्यासाठी मी 10.5 वरती एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर वरती एक शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंचावर मार्किंग करून घेतली. आता खालच्या साईडने तुम्ही बघत आहात, आता खालच्या साईडने मी इथं 5 इंचावरती दंडघेर टाकून घेत आहे. खालच्या साईडला दंडघेर काही जास्त लागत नाही. तर इथं पहा, आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता ही बघा, ह्या पद्धतीनं सरळ लाईन आपण ही ड्रॉ करून घ्यायची आणि मग मोंढा खोली कशी द्यायची ती आपल्याला बघायचं आहे. आता ह्या 2 रेषा मी जे टाकल्यात त्या काही एवढ्या मायने ठेवत नाही. जी खालची रेषा आहे आता मी आखत आहे ती मेन आहे 10 इंचाची. तर बघा, तिथून आपल्याला आता खाली 2.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या खाली एक 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. हा आहे मोंढ्याच्या साईडचा भाग. आणि त्यानंतर आता आपल्याला आपण जे 10 इंच मार्किंग करून घेतली आणि त्याच्यावर शिलाई मार्जिंगसाठी एक मार्किंग करून घेतली, तिथून आपल्याला हा राऊंड गोल शेप खाली जी आपण शिलाई मार्जिंगची मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती छान असा आकार देत घ्यायचे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने खूप सुंदर अशी ही स्लीव्ज आपली तयार होतीये मैत्रिणींनो. आता आपण काय करायचंय, जो दंडघेर घेतलाय का तिथून सरळ लाईन आपल्याला ही ड्रॉ करून घ्यायची तिरकी आणि तिथून त्यानंतर परत 1 इंच ते 1.5 इंच तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिंगसाठी कपडा सोडायचा आहे तितका आपण परत एक मार्किंग करून घेऊया. तर ही मार्किंग कशाची, तर हे मध्ये जो कपडा दिसतो तुम्हाला 1 ते 1.5 इंच तो आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी आहे. आता त्यानंतर आपल्याला ही पूर्ण आपली 10 इंचाची बाही 10.5 इंचाची आपण तयार करून घेतली. त्यानंतर आता वरच्या साईडनं काय करायचंय, आपल्याला वाढून घ्यायचंय पफ स्लीव्जसाठी. तर बघा, आता जेवढा वरच्या साईडला 10 इंचापासून किती भरतोय कपडा तो बघूया आपण. बघा, 10 इंचापासून 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे. 10 इंच जिथं मार्किंग केली तिथून वरती आता त्यानंतर तुम्हाला लक्षात यावं त्यासाठी बघा, परत 3 इंचावरती अशी रुंदीला मार्किंग करून घेतली. परत याचा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. उंची सुद्धा 3.5 इंच घेतली आणि आपण हा जो बॉक्स तयार करतोय तो सुद्धा 3.5 इंचावरतीच आपण करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला आता काय करायचे, जो आपल्याला पफसाठी जो कपडा लागणार आहे तर ते आता आपण इथं मार्किंग करून घेणार आहे. परत एकदा दाखवून देते, 3.5 इंचचा आपण रुंदीला सुद्धा आणि उंचीला सुद्धा हा चौकोन तयार करून घेतलाय. आता जी वरच्या साईडला मी मार्किंग केलेली आहे ती मार्किंग आपल्याला खालच्या मार्किंगला मिसळून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही बिनधास्त अशी मार्किंग करून घेऊन छान पद्धतीने आपलं पफ स्लीव्जचं इथं कटिंग आपल्याला करून घ्यायचंय. जी वरची मार्किंग आहे त्या वरच्या मार्किंगच्या अनुसार आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचंय. अजिबात घाबरायची गरज नाही. खूप छान अशी स्लीव्ज ही शिवून तयार होते. समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. तर बघा, आता मेन पॉइंट काय आहे, तर इथं बाहीच्या मध्यावरती आपल्याला एक कट टाकून घ्यायचंय. बाहीच्या मध्यावरती कट टाकून झाल्याच्या नंतर आपण ब्लाउज पीसचा कपडा घेऊया. तर याला काठा आहेत आणि पैठणीवरचा हा ब्लाउज आहे. तर हा दुहेरी फोल्ड करून 4 फोल्ड मी इथं करून घेत आहे. पहा, 4 फोल्ड मी केलेला आहे. बंद बाजू माझ्या साईडनं आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्या पद्धतीने बंद बाजू माझ्या साईडनं आहे. तर आपण आता जी कटिंग करून अस्तरची घेतलेली आहे परफेक्ट, ती अस्तरची कटिंग आता आपण ब्लाउज पीसवरती ठेवूया. आता जो काठ आहे त्याच्या खाली शिलाई मार्जिंगसाठी आपण एक अर्धा इंच प्लेन कपडा सोडलाय, म्हणजे तो शिलाईमध्ये जाईल आणि आपल्या काठावरती प्रॉपर आपली शिलाई येईल. तर इथं थोडं ब्लाउज पीसचा कपडा मी शिल्लक सोडत आहे, कारण की मोंढ्याच्या भागाला अस्तरचा कपडा पुरणार नाही. जॉईंट द्यायच्या ऐवजी आपण तो कपडा तिथं मी शिल्लक सोडलेला आहे. तो फिटिंगमध्ये जातो, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, आता छान इथं ब्लाउज पीसच्या कपड्यावरती मी पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता
परत आपल्याला मेन जो पॉइंट आहे तो हे करायचा आहे. तर परत आपल्याला आता ही मार्किंग करून घ्यायची आहे. ती कुठं करायची आहे ती बघा. तर परत याला मी जो जॉइंट आहे बाहीचा तो कट करून घेत आहे इथं, आणि ही परत 4 फोल्ड केलेली आहे. जो मेन पॉइंट आहे तो कट करायचा आहे आपल्याला. आता कुठून आपल्याला प्लेटा टाकायच्यात तर बघा, तुम्हाला परत एकदा टेपाने मापून मी दाखवते. तर जिथं आपण बाहीचा मध्य काढला होता तिथून आपल्याला एक 3.5 इंचावरती मी ती मार्किंग करून घेतलेली आहे. तसं तर मी पूर्ण अस्तर जोडून झाल्यावर तुम्हाला सांगणारच आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे, म्हणजे पूर्ण तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला बाही ही स्टिच करायची. तुम्ही जर व्हिडिओ स्किप करत बघितला तर मग तुम्हाला काही पॉईंट जे आहेत ते लक्षात येणार नाही, आणि मग स्लीव्ज आपली कशी स्टिच करायची ते सुद्धा लक्षात येणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे. सबस्क्राईब करूनच जमणार नाही तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचे, म्हणजेच तुम्ही नवीन जर क्लास करत असाल तर आपल्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ अपलोड होतात किंवा आपण लाईव्हमध्ये शिकवतो त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. तर चला मग आता याच्यावरती छान अशी दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची. आता जो पूर्ण अस्तर आहे तो पूर्ण आपल्याला शिलाई टाकून पॅक करून घ्यायचा आहे. तर पूर्ण अस्तर आपण आता शिलाई टाकून घेऊया. तर पूर्ण कपडा आपण अस्तर पूर्ण कपडा ब्लाउज पीसचा आपण अस्तरला जॉईन करून घेतलेला आहे आणि शिलाई टाकून घेतलेली आहे. तर आता कुठपासून आपल्याला चुन्या टाकत घ्यायच्यात पफ स्लीव्हसाठी तर मी ते तुम्हाला आता दाखवते. तर असा बाहीच्या मध्यवर्ती परत एक आपण मार्किंग करून घेऊया कैचीच्या सहाय्याने. आणि आता टेपानं आपण जी मध्यावरती मार्किंग करून घेतली मैत्रिणींनो, तिथून तुम्ही बघू शकता एक 3.5 ते 4 इंचावरती आपल्याला बघा ह्या पद्धतीने 4 इंचावरती आपल्याला परत एक कैचीने मार्किंग करून घ्यायची. तुम्ही खडूने सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता. खडूनेच मार्किंग करून घेतलेली योग्य राहील, कारण की कपडा जास्त जर कटला तर परत प्रॉब्लेम व्हायचा. त्यासाठी तुम्ही खडूने सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता नवीन जर असाल तर. तर बघा बराबर 4 इंचावरती बाहीच्या मध्यापासून. आता आपल्याला कशा प्लेटा टाकत घ्यायच्यात ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहा. बाहीच्या वरच्या साईडला आपल्याला ह्या पद्धतीने छोट्या छोट्या अशा चुन्या टाकत घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता प्रॉपर ह्याच पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्यात. साधारणतः 3 चुन्या तरी पडतील, आणि यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर त्याची मार्जिंग वेगळी करावी लागते, म्हणजे बाहीचे माप वेगळे टाकावे लागतात. तुम्हाला जर जास्त चुन्या हव्या असतील तर मला एवढ्याच हव्या होत्या, त्यामुळं मग मी ह्या पद्धतीने आता अपोजिट साईडला परत आपल्याला चुन्या टाकत घ्यायच्यात. ह्या साईडच्या वरच्या साईडला आणि त्या साईडच्या सुद्धा वरच्या साईडला चुन्या टाकत घ्यायच्यात. पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याच पद्धतीनं. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्कीच एकदा ट्राय करून बघा.
अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला कप स्लीव्ज बनवायचं मी इथं शिकवलेलं आहे. आणि आता ही तुम्हाला जोडून सुद्धा मी दाखवते ब्लाऊजवरती कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची ते. तर जो बाहीचा मध्य आपण काढलेला आहे तो आता आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे कुठं आहे ते, व खडूनी सुद्धा तुम्ही परत मार्किंग करून घेऊ शकता. आता ही स्लीव्ज घातल्याच्या नंतर एकदम परफेक्ट आणि प्रॉपर एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे खूप सुंदर प्रकारे. आता मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण कॅमेरा थोडा आपला खाली होता त्यामुळे एवढं शूट त्यामध्ये झालं नाही. तर आता मी ही तुम्हाला जोडून दाखवते बघा ब्लाऊजवरती. बिनधास्त न घाबरता तुम्ही याची कटिंग करून घेऊ शकता. तर पहा आता हा पूर्ण पार्ट मी जोडून घेतलेला होता. आता जो बाहीचा मध्य काढलेला आहे बघा इथं मी दाखवते तुम्हाला, तो बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि तिथून ह्या पद्धतीने बाही जॉईन करून घ्यायची. तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं का अस्तरचा कपडा आपल्याला पुरेपूर होणार नाही, तर मी याला जॉईन देऊन घेणार आहे. नंतर मी जॉईंट देऊन घेते त्याला. तुम्ही बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला बाही जोडत घ्यायची आणि जो बाहीचा मध्य आहे तो प्रॉपर आपल्या शोल्डरवर आला पाहिजे, तेव्हाच ही पफ स्लीव्ज एकदम परफेक्ट बसल. बाकी साईडने कपडा कमी पडला तर तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकता. फक्त जो मध्य आहे बाईचा तो बराबर शोल्डरवर आला पाहिजे ताईंनो. आणि तुम्हाला काही नाही समजलं तरी कमेंट करून नक्कीच विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करील. तर बघा आता दोन्हीही साईडनं आपल्याला कपडा कमी पडलेला आहे, तर तो जॉईन केला तरी पण तो फिटिंगमध्येच जाणार आहे, तर तो माझ्या हिशोबाने मी जॉईन करून घेईन. तर बघा ह्या पद्धतीने आपली स्लीव्ज इथं तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. तर घातल्याच्या नंतर खूप सुंदर असं लुक ह्या बाहीचं येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.